पण ह्याच्यामध्ये तुम्ही थोडी काही टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस केली का? कारण सध्या टेक्नॉलॉजीचा जमाना आहे. म्हणजे अमेरिकेतनं कोणीतरी, कारण आता हे आपला जो प्रेक्षक वर्ग आहे कुठूनही तुमच्याकडे येईल. मग तुम्ही एखाद्या अमेरिकेहून ऑर्डर आली आहे किंवा असं काही केलंय का याचं? अमेरिकेची ऑर्डर म्हणजे आता जेव्हा माझी सुरुवातीला ओळख होती, एक मित्र होता डान्सर अक्षय भोसले म्हणून, त्याने स्वित्झर्लंडला वगैरे आर्ट पाठवलेत, न्यूझीलंडला गेलेत, वाईफच्या बाजूला राहणारे होते, त्यांनी एक अमेरिकेचं आर्ट पाठवलं होतं. 4-4 नावाची म्हणजे 4-4 नावाचा गणपती होता तो. आणि एक डोकं एक शक्कल लढवली की आपल्या जे आर्ट आहे त्याचं एक ॲप्लिकेशन असावं. कशाला, काय करणार, लोकांपर्यंत तुला पोचता येईल. एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी पण आहे ही, लोकांपर्यंत पोचतात. आणि इंग्लिशचं जे आहे ना त्याच्यामध्ये आम्ही एक तो प्रकार आणलेला की मग त्या ॲप्लिकेशन ऑल ओव्हर इंडिया 10 लाख डाउनलोड होते. 10 लाख? 10 लाख त्या ॲपचे? त्या ॲप्लिकेशनचे. आणि जेव्हा कोविड आलं तोच एक कालांतराने त्या गोष्टीमध्ये मला तो खंड पाडावा लागला. मग ते ॲप्लिकेशन बंद झालं कारण त्याचं सर्व्हरचं मेंटेनन्स होतं, पैशाचा इश्यू आला. कोविडमध्ये काहीच काम नाही, कसं करणार? कारण माझा पोट आहे जे हा कलेवरच आहे, मी दुसरं काहीच काम नाही करत. जे आहे ते या कलेमधनं मला मिळतं थोडेफार का, त्याच्याने माझं घर चालतं. सो ते मग असं सांगितलं की आईला रिक्वेस्ट करणं की या कलेवर मी कसं जगवू शकतो, घर कसं सांभाळू शकतो, तो एक प्रकार आहे. आणि ॲपचं काय झालं? ते ॲप बंद झालं परत कालांतराने. नाही करणार? इच्छा खूप आहे, लोक अजून पण मागणी करतात. आता एक 2-3 दिवसापूर्वी मला मेसेज आला की सर ॲप्लिकेशनचं काय झालं. म्हटलं प्रयत्न करतोय, जर त्याची इच्छा असेल तर परत येईल. आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये काही टेक्नॉलॉजिकल पार्ट पण होता की तुम्ही तो ॲपवरती तुम्ही जर चुकीची स्पेलिंग जरी टाकली, तुम्ही जी स्पेलिंग टाकली त्या नावाचा गणपती तो इंग्लिशमध्ये तुम्हाला मिळणार. आणि जे मराठी होते ते मी अपलोड करून ठेवलेले होते. तुम्ही नावाची स्पेलिंग टाकली की ते तुम्हाला येणार. पण त्याचं तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला त्याचे काही पे करावे लागतात किंवा ती ऑर्डर येते आमच्याकडे. मग इंग्लिश, मग त्याचं करायचं काय? लोकांना फ्री ऑफ कॉस्ट द्यायचं पण नाही आहे, मग करणार कसं? मग त्याचं स्क्रीनशॉट आम्ही बंद करून ठेवलेलं, ते कोडिंग करून ठेवलेलं. तो शुभम म्हणून एक माझा मित्र आहे, शुभम हिरवे आणि संकेत, त्या दोघांनी ते शक्कल लढवले की अभि आपल्याला असं करावं लागेल. आणि त्या ॲपच्या थ्रू आहे ना, मी मुंबईत बसून दिल्लीमधला इव्हेंट सांभाळला आहे. दिल्लीमध्ये बँक्स होत्या, त्या बँक्समध्ये काही इव्हेंट्स चालायचे फादर्स डेच्या निमित्ताने किंवा समथिंग, दिवाळी इव्हेंट्स, गणपती इव्हेंट. सो इथे बसून तो सर्व्हर जनरेट करून आम्ही तिकडे दिल्लीत बसून ते आर्ट दिलेत. मुंबईत आम्ही आहे, दिल्लीमध्ये काही माणसं बसलेत त्यांच्या कंपनीशी, त्यांना फक्त सर्व्हर जनरेट करून दिलं, तुम्ही स्पेलिंग टाका, तुम्हाला तुमचं नाव मिळेल. एवढ्या टेक्निकल पार्ट पण बघितलेत. पण मी एक सांगतो, ह्याच्यात आम्ही बनवलं आहे, बरोबर आहे, पण जे समोरासमोर काढणं तो जो प्रकार आहे ना, ते आत्ता जे टेक्नॉलॉजी आहे, AI जे काय म्हणतात, तेच नाही तेवढी मजा. AIला जर मी असं सांगितलं ChatGPTला तर ते नाही मिळू शकत. कारण मी माणूस आहे ना, मी काढल्याशिवाय ते तुम्हाला बनणार कसं? माझ्या शक्लीने ते लढलेलं आहे ना, माझ्या कलेने किंवा माझ्या माइंडने ते आलेलं आहे. जर हा एम इकडे नसेल, हा एम दुसरीकडे असेल तर ज्या आर्टमध्ये मी काढलेला तो वेगळं पण असू शकतं. आता AI मध्ये मी बघितलेलं की ते गिबली वगैरे समथिंग जे काय होतं, तर त्याच्यामध्ये जो एक इन्सिडन्स आहे, मी गंमत म्हणून, तो गमतीचाच भाग आहे ॲक्च्युली, मी तेवढा सिरियसली नाही घेतलं. लोकांनी बघितलं ट्रेंड करून, नवीन ट्रेंड, लोक ट्रेंडला लय भुरळ जातात. माझं म्हणणं काय की ॲप्लिकेशन पण माणूसच बनवतोय, टेक्नॉलॉजी पण माणूसच आणतोय. माणसाच्यातली कला घ्या ना, टेक्नॉलॉजीच्या मागे का पडतं? त्या माणसाला पण कमवू दे थोडंसं, त्याच्या कलेची किंमत त्याला द्या. टेक्नॉलॉजीकडे किती फ्री ऑफ कॉस्ट किती घेणार? माझं म्हणण्याचं प्रत्येकाचा उदरनिर्वाह आहे ना, ज्या कलेवर त्याचं पोट आहे त्याचं काय नाही. पण मला असं वाटतं तेच असं नाही, पण एक AI वेगळं, पण तुम्ही जेव्हा समोरच्या व्यक्तीशी बसून काढता त्याच्यामध्ये तुमची एनर्जी जाते ना. एनर्जी म्हणजे एनर्जी तुमचं माइंड करता. एक्झॅक्टली. तुमचं शार्पनेस, त्या गोष्टीचं ते जे ॲटमॉस्फिअर असतं, आजूबाजूला काय करता येईल. आता हे तर मी तुम्हाला खूप सिम्पल दाखवलंय, ह्याच्यात डेकोरेटिव्ह काम खूप असतं. जर मी अजून टाइम घेऊन केलं, प्रत्येक गोष्ट अजून आता आपलं दाखवायचं म्हणून मी तुला पटकन दाखवलं. पण जर मी ह्याचा डिजिटलमध्ये करायचं झालं तर माझ्याकडे खूप प्रकार आहेत ना, व्हरायटी ऑफ आहेत, ह्याला मी वेगवेगळ्या प्रकारे दाखवू शकतो. नाही, कसं आहे की ते म्हटलं तर गणपती ॲबस्ट्रॅक्ट आहे, पण त्याचे एवढे विविध प्रकार आहेत, त्यामुळे तो मूर्त स्वरूपात काही सेकंदात आणणं ही तुमची कला आहे आणि ती कला AIने रेप्लिकेट करू शकणार कधीच नाही. असंख्य आर्टिस्ट, म्हणजे जर माझं तेच म्हणणं की एखादं ॲप्लिकेशन येतं किंवा एखादी गोष्ट येते, आता ग्राफिक्सवाल्यांचे पण तेच प्रॉब्लेम चालू झालेत की त्यांची कामं आता त्यांच्या पोटावरती पाय आलाय. ते जे म्हणणं आहे माझं की कलाकारांच्या पोटावरती पाय हे असे ॲप्लिकेशन येऊन होतच राहणार ना. कलाकाराला कलाकाराचं महत्त्व द्या, बरोबर आहे असं. आणि मग आता
नावाचा एक म्हणजे गंमत म्हणून सांगतो. 108 जी गणपतीची नावं आहेत त्याचं एक मी बुक बनवलंय. याने नाही 108 गणपतीची वेगवेगळी नावं आहेत. हम्म. ते वेगवेगळी नावं मी गेल्या 2 वर्षाच्या अगोदर गणपती होते ना तेव्हा मी ते 108 दिवस असताना एक एक नाव अपलोड करायचो. जी स्कंद पूर्वज आहे, गणाधीश आहे, तिची प्रत्येक 108 नावं आहेत टोटल. ती मी एक बनवली होती बुक आणि ती एका एक्झिबिशनला मी एक मूर्तिकार आहे संदेश नारकर त्यांना ते दाखवलं होतं. तर ते लोकांना आवडलं की रे हा प्रयत्न पण काहीतरी वेगळा आहे. आणि पुढे 1008 नावं आहेत गणपतीची. ती कधी करेन मला माहीत नाही पण ती होणार. आणि ती नावं अशी नाही आहेत की साधीसुधी आहेत. 11 अक्षरी नावं आहेत ती. एक नाव 11 अक्षरी आहे जे मी बघितली आहेत. सो त्याला मी करायचं असेल तर मला खूप टाईम घेऊन ते करावं लागणार त्या गोष्टीसाठी. हे या एका साईजमध्ये तुम्ही करता, मोठं किंवा छोटं नाही? हा A4 साईज आहे. हा स्टँडर्ड पेपर असतो आपला. आणि एक असतो तो A3 असतो. काही लोकांचा अजून वेगळा डिमांड पण आहे की मला कॅनव्हासवरती दे. मग नाही करत? करतो. अच्छा. कॅनव्हासवरती पण प्रिंटिंग होतं. मी प्रिंटिंगला जास्त प्रेफरेबल ठेवतो कारण माझं आर्ट डिजिटल आहे. मी डायरेक्ट कॅनव्हासवरती केलं नाही कधी. ती पण एक मागणी आली आता. जे बारसं वगैरेचे फंक्शन होतात त्याच्यामध्ये नवीन टेक्निक चालू झाली आहे की नाव कॅनव्हासवरती पेंट करा, रिव्हील. तो हा एक प्रकारे तुम्ही करू शकता. तो मला ट्राय करून बघायचा आहे. एवढ्या 4 लोकांसमोर ते जर करणं ते सौभाग्य मिळालं तर अजून काय. मध्ये काही टाईमनुसार ते मिळालं नाही मला करायला पण तो आहे माझ्या डोक्यात प्लॅन. नाही नक्की ही कला वेगळी आहे आणि त्याच्यात तुम्ही सतत जे नाविन्य आणताय ना हो त्यामुळे ते खूप छान म्हणजे होईल. स्वतःला ते पाहिजेच ना. लोकांना किती तेच देणार. नवीन काहीतरी दिलंच पाहिजे ना. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.